छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो, आपल्याकरिता फार आनंदाची बातमी आहे, कारण की आपल्या नागपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनगे प्रदर्शनाकरिता मध्यवर्ती संग्रहालय नागपूर येथे आणण्यात आलेली आहे आणि याचा वेळ आहे सकाळी 10 ते 5 वाजतापर्यंत असतो आणि सोमवारला मेंटेनन्स करिता हा संग्रहालय बंद असतो। हा संग्रहालय सिव्हिल लाईन्स येथे भवन्स हायस्कूलच्या बाजूला, जिथे मिठानिम दर्गा आहे त्याच्या अगदी समोर अजब बंगला, ज्याला आपण म्हणतो नागपूर शहरामध्ये, तिथे प्रदर्शनी करण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला या प्रदर्शनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची इंग्लंडवरून आणलेली वाघनखे बघायला मिळेल। त्याचप्रमाणे इथे कोल्हापूरवरून आणलेले काही शस्त्र आहे, जे पुरातनकालीन शस्त्र तुम्हाला इथे प्रदर्शनी करण्यात आलेले। त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असताना पुष्कळशे किल्ले होते, त्या किल्ल्याचं इथे वर्णन केले आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण किल्ल्याचा काय इतिहास आहे याच्याबद्दल पण माहिती देण्यात आली आहे। संपूर्ण शस्त्र प्रदर्शनीमध्ये त्या शस्त्राला काय नाव आहे, त्याचप्रमाणे त्या शस्त्राचा काय इतिहास आहे याच्याबद्दल माहिती इथे देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपणास माझी नम्र विनंती आहे की आपण ही प्रदर्शनी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत बघायला जावी, कारण की ही फक्त प्रदर्शनीच नाही तर आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल व त्यांच्या साहसिक पराक्रम बघण्याची सुवर्ण संधी आपल्या नागपूरकरांना लाभली आहे, त्याचा आपण सोनं करावं। मित्रांनो, आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाबद्दल माहिती जाणून घेऊया। छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे हे शस्त्र लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात ठेवण्यात आले होते। हे शस्त्र पुढे सातारा संग्रहालयातही प्रदर्शनित करण्यात आले होते। वाघनखे हे मध्ययुगीन शस्त्र आहे। शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या लढाईत विजापूरच्या सेनापती अफजल खान याला ठार मारण्याकरिता वाघनखे वापरली होती। रुस्तमे जमाल या मुस्लिम व्यक्तीने शिवाजी महाराजांना वाघनखे तयार करून दिली होती। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखाचा इतिहास फार मोठा आहे। मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। आपण या प्रदर्शनाने बघू शकता की इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये जे किल्ले होते त्या किल्ल्याची प्रदर्शनी इथे पोस्टरद्वारे दाखवण्यात आली आहे। तसेच या किल्ल्याचं काय वैशिष्ट्य होतं, त्याचप्रकारे त्या किल्ल्याचा इतिहास काय आहे याची माहिती सुद्धा त्या पोस्टरच्या खाली लिहिलेली आहे। माझी आपणास सर्वांना नम्र विनंती आहे की आपण इथे नक्की भेट द्यावी। मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला कृपा करून मला कमेंट्स करावे। मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे या प्रदर्शनीबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। जय भवानी, जय शिवाजी। नमस्कार।